श्री गणेश मंदिराचा 23वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी श्री गणेश मंदिर नेरळ वाकस येथे नेरळपाडा गेट येथून वाकस पर्यंत भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे। निमंत्रक श्री रोहिदास जनार्दन मोरे, श्री प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ। नेरळ ग्रामपंचायत आणि करसत प्रेस क्लबच्या वतीने आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान तर दादर मुंबईतील 24 आयुर्वेदिक आणि नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने नेरळमध्ये मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या चिकित्सा शिबिराला नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। कर्जत तालुक्यातील नेरळ अंबेमाता हॉल येथे मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन सरपंच उषा पारधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले। या प्रसंगी 24 आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉक्टर राज सातपुते, डॉक्टर ज्योती सातपुते, आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, श्रद्धा कराळे, बंडू क्षीरसागर, राजन लोभी तर अंकुश दाभणे, सुरेश राणे, अंकुश शेळके, रोहिदास मोरे यासह रायगड प्रेस क्लबचे खजिनदार दरवेश पालकर, विजय मांडे तर कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। याशिवाय पित्त, पाठदुखी, वात, रक्तमोक्षण, आमवात, अग्निकर्म, लकवा यासारख्या आजारांचे रुग्ण यांची चिकित्सा करण्यात आली तर बहिरेपणा, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी आदी व्याधींवर उपचार करण्यात आलेत। यावेळी येथील 4 रुग्णांवर उपचार करण्यात आले, त्यांना या शिबिराचा चांगला उपयोग झाल्याचे रुग्णांनी सांगितले। नेरळ ग्रामपंचायत आणि पत्रकारांचं मी पहिला स्वागत करतो, कारण नेरळमध्ये आत्तापर्यंत जेवढी शिबिरं झाली तेवढ्या शिबिरामध्ये हे आयुर्वेदिक शिबिर हे अत्यंत उत्तम आहे। कारण मला तरी याचा कमीत कमी 50% गुण ताबडतोब आलेला आहे। अशी शिबिरं हमेशा होत राहो आणि याचा फायदा सर्व लोकांनी घ्यावा। याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की ह्या शिबिरामुळे कुणालाही एक दमडीचाही खर्च नाही आहे, सगळं मोफत आहे। त्याचा फायदा सगळ्यांनी जरूर घ्यावा। यावेळी बोलताना मुकेश सुर्वे यांनी आम्ही कर्जत तालुक्यासह अन्य ठिकाणी मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आयोजित करून आरोग्य आपल्या दारी ही संकल्पना घेऊन काम करत आहोत। तसंच आयुर्वेदाचा खेडोपाडी प्रसार आणि प्रचार करण्याचा आमचा प्रयत्न असून आतापर्यंत 6000 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधं देण्यात आली आहेत असं स्पष्ट केलं। डॉक्टर ज्योती सातपुते यांनी आम्ही आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प केलाय आणि तो प्रत्यक्षात उतरत असताना मानसी आनंद होतोय असं त्यांनी म्हटलंय। नॉर्मली आता आपण एक उतार वयातले पेशंट आयुर्वेदाकडे बघतो, असं का होतं? पूर्ण ॲलोपॅथिक मॉडर्न मेडिसिन्सने शरीर एकदम एकतर ते औषधं खाऊन तयार झालेलं असतं, विषारी बनलेलं असतं आणि त्यावेळेला जर तुम्ही आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीकडे आला तर रिझल्टची कशी अपेक्षा करू शकता? तुम्ही करू शकता का? कारण कणाकणामध्ये तुमच्या फक्त ड्रग्ज बनलेले असतात आणि त्याच्यानंतर आपण बघा, एक शास्त्रज्ञ मी इथे देते की आता 100% एका उतार वयाचे लोक येतात, म्हणजे काय सगळीकडून हार होऊन आयुर्वेदाकडे येतात। याचा अर्थ आपण आता रिव्हर्स करूया, याचा आपण आता उलटा अर्थ करूया। जर ड्रग्जने भरलेलं शरीर अशा अपेक्षेने आपण आयुर्वेदाकडे येताना वळताना लोकांना बघतो, तेच जर आपण योग्य वयामध्ये सुरुवातीपासूनच जर आयुर्वेदाकडे वळलो तर किती फायदा होईल आणि त्याचा रिझल्ट आपण काय बोलू? प्रत्येकाने हा विचार करायचा आणि आयुर्वेदा घरोघरी घेऊन जाण्यासाठी मी कायम आभारी असेल। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।